कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग तालुक्यातील सारळ गावात आज एकाच ठिकाणी तब्बल 153 सत्यनारायण महापूजा बांधण्यात आल्या आणि हा सोहळा भाविकांसाठी खास ठरला। मात्रोळी गावचे रहिवासी आणि शंकरगिरी महाराजांचे भक्त जितेंद्र रमेश नाईक यांनी 22 वर्षांपूर्वी घेतलेला संकल्प पूर्ण केला। यापूर्वी सारळ येथील शिवमंदिरात 108 सत्यनारायण महापूजा झाल्या होत्या। याच परंपरेचा पुनरुच्चार करत यंदा 121 पूजा बांधण्याचा संकल्प करण्यात आला होता। मात्र भाविकांचा वाढता उत्साह पाहता हा आकडा थेट 153 पर्यंत पोहोचला। या महापूजेसाठी परिसरातील विविध गावातून शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते। धार्मिक भावना वृद्धिंगत व्हाव्यात, सर्वांनी एकत्र यावं आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आल्याचं जितेंद्र नाईक यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमित नाईक यांनी सांगितलं। आदरणीय संत शंकरगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये गेल्या 22 वर्षापूर्वी आमचे बंधू आदरणीय जितेंद्र नाईक यांनी 101 पूजन संकल्प केला होता। त्यावेळेस पण 101 पूजनच्या 108 पूजा झाल्या होत्या। 22 वर्षाने पुन्हा एकदा शंकरगिरी महाराजांच्या कृपेने, त्यांच्याच इच्छेने पुन्हा एकदा पूजा ठेवायच्या असं मानस आमच्या भावांनी जितेंद्र नाईक यांनी केला आणि त्याने आम्हाला एक दिवशी सगळ्यांना आमच्या मित्रांना सांगितलं की असा आमचा संकल्प आहे, पुन्हा एकदा आपण पूजा ठेवायचं आपलं माझ्या मनामध्ये आलं आहे। बाबांचीच ती इच्छा आहे, तर आपण त्या पूजा पुन्हा ह्या वर्षी ठेवायचं। लागली सगळ्या आयोजकांनी, सगळ्या मित्रांनी त्यांना होकार दिला आणि पूजा म्हटलं की आजूबाजूचे 151 पूजा, पहिल्या 101च्या 111 झाल्या, 111च्या 121 झाल्या, 121च्या 151 झाल्या, आता 153 झाल्या। पूजा म्हटलं की प्रत्येक घरी एकच चौरंग असतो, एवढी चौरंग गोळा करणं किंवा एवढी जोडपी गोळा करणं हा सगळा मोठा ही तयारीची सगळी कसरत असते। परंतु बाबांच्या आशीर्वादाने हे सगळं ऑटोमॅटिक घडत गेलं आणि आज हा दिवस उजाडला। हा एक संकल्प होता, त्याच्या पाठचा सगळा वेगळा काढता हेतून होता। ह्याच्यातून काय होतं की आपलं गाव एकत्र राहतं, आपल्या आजूबाजूचा परिसरातील लोक पण एकत्र येतो। आज तुम्ही म्हटलं तर जवळजवळ 25 गावातील लोक इथे पूजेसाठी आलेली आहेत, तिथली जोडपी आलेली आहेत आणि त्यातनं ओळखी वाढतात, एकमेकांचा बंधुभाव वाढतो आणि आपल्या देवाचं म्हणजे आपलं देवाचं रक्षण झालं पाहिजे, आपल्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे ही त्याच्यासाठी मोठी भावना आहे।